आज पुन्हा आपण भारतीय इतिहास लेखनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत, त्या पैलूच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि आपण मागच्या काही सीरीजपासून, मागच्या काही व्याख्यानांपासून भारतीय इतिहास लेखन परंपरांमध्ये जे महत्त्वाचं ऐतिहासिक साहित्य तयार झालेलं आहे, त्या साहित्याचा आढावा घेतोय. आणि हे संपूर्ण साहित्य हे भारताच्या ज्या समृद्ध लिखाणाच्या परंपरा आहेत, की ज्या खरं तर इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं, त्या परंपरांच्या दृष्टिकोनातून एका वेगळ्या पद्धतीच्या इतिहास रचण्याच्या प्रक्रियेकडे दिशानिर्देश करणाऱ्या खरं तर या परंपरा आहेत. कारण ज्या इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून ज्याचा आपण गौरव करतो, ज्या आपण समजून घेतो, तर दुसऱ्या अंगाने, दुसऱ्या बाजूने त्याच परंपरा किंवा ते ऐतिहासिक साहित्य हे खरं तर इतिहास लेखनाच्या दृष्टीने आणि इतिहास संशोधनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्रोत म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे तो इतिहास एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ते इतिहासाचं साधन सुद्धा आहे. त्यामुळे असा दुहेरी उपयोग किंवा दुहेरी अर्थ भारतीय इतिहास लेखन परंपरेच्या अंतर्गत जे काही जतन केलेलं ऐतिहासिक साहित्य आहे, ऐतिहासिक लेखनाच्या परंपरा आहेत, त्या परंपरा अशा दुहेरी पद्धतीने उपयोजित करता येणं शक्य आहे. एकतर ज्याच्या मूळ उद्दिष्ट मुळात इतिहास लिखाण करणं राहिलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला त्या काळात ज्या पद्धतीचा इतिहास रचला गेला त्याची इत्थंभूत माहिती होती. आणि ज्याच्यामध्ये त्या उणीवा राहिल्या, म्हणजे त्याचं प्रमुख लक्ष हे कोणत्याही पद्धतीच्या इतिहासाचं जतन, लेखन किंवा संवर्धन करणं असं नसून तत्कालीन समाज व्यवस्थेच्या गरजेतून तयार होणारी एखादी घटना जर असेल आणि त्या संदर्भात काही लिखाण केलेलं असेल, तरी सुद्धा त्याचं मुख्य प्रयोजन इतिहास सांगणे किंवा लिहिणे नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्निहित ऐतिहासिक जाणीव आपल्याला प्रकट होत असताना दिसते. आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्या दुहेरी अंगाने आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेकडे बघू शकतो. आणि त्या अर्थाने जे काय वसाहत कालखंडामध्ये युरोपियन सिद्धांत चौकटीतून भारतीय इतिहास लेखनावर टीका टिप्पणी झाली, ती या संदर्भामध्ये दुय्यम ठरते. कारण हा जरी मुद्दा असला की भारताला इतिहास लेखनाच्या परंपरा नव्हत्या, म्हणजे मुळातच भारताला लिखाणाच्या परंपरा नव्हत्या. भारत किंवा आशियाई देश हे खरं तर मौखिक परंपरांनी समृद्ध अशा संस्कृतीचे पाईक राहिलेले आहेत. तरी सुद्धा या सगळ्या साहित्यामध्ये, की ज्याला आपण रूढार्थाने ऐतिहासिक साहित्य म्हणू शकतो, त्या ऐतिहासिक साहित्यामध्ये एक इतिहास विषयक जाणीव दडलेली आहे. म्हणजे लिहिणाऱ्याचं, लिखाणकर्त्याचं मूळ उद्दिष्ट इतिहास लिहिणे, इतिहास सांगणे किंवा त्याचं संवर्धन करणं असं नसून तत्कालीन समाजव्यवस्थेच्या संदर्भात आलेला आदेश पाळणे किंवा कुठल्या तरी एक वेगळ्या काही साहित्य हे मुळातच इतिहास निर्मिती म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं, की जसं की 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी आणि त्याचा जो ग्रंथ आहे त्याच्यामुळे आपल्याला काश्मीरचा राजकीय इतिहास समजून घेण्यासाठी मदत झाली किंवा मदत होती. आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक रचना, इतिहास रचना सोपं गेलेलं आहे. तर त्यामुळे तशा पद्धतीच्या साहित्याचा किंवा संहितांचा मूळ उद्दिष्ट इतिहास सांगणे, घडलेली घटना जशी आहे तशी सांगणे असा राहिलेला आहे. पण बहुतांश ऐतिहासिक साहित्याचा मतितार्थ किंवा त्याचं मूळ उद्दिष्ट हे इतिहास सांगणे नसून एका वेगळ्या प्रक्रियेच्या परिणामस्वरूप ते लिखाण आलेलं आहे. परंतु यातला दुसरा राष्ट्रवादी इतिहासकारांनी मांडलेला मुद्दा म्हणजे त्याचं प्रयोजन जरी काहीही असलं, त्याचं प्रयोजन जरी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या गरजेपोटी तयार झालेलं असलं, तरी जे काही साहित्य प्रसारित झालं, ज्या काही साहित्याची निर्मिती झाली, त्या साहित्यामध्ये इतिहासविषयक जाण प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि त्यामुळे भारतीय इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनाने हे दोन बिंदू मुळापासून समजून घेणं किंवा याच्याबद्दल नेहमीच सतर्क राहणं गरजेचं आहे. तर आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन किंवा आधुनिक कालखंडामध्ये जे काय ऐतिहासिक स्रोत किंवा ऐतिहासिक लिखाण किंवा लिखित स्रोत प्रस्थापित झाले किंवा माहीत झाले, त्याचं महत्त्व त्याखेरीज कळणार नाही. आणि त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक स्रोतांची माहिती, विविधांगी पद्धतीचे स्रोत आणि विविधांगी प्रक्रियेचं ऐतिहासिक लिखाणाचं स्वरूप आपल्याला इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि काळाच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये बघायला मिळालेलं आपल्याला दिसत होतं. आणि त्यामुळे आतापर्यंत आपण धार्मिक, सामाजिक, आर्थिक, मौखिक, वंशावळी
आणि अजून अशा बऱ्याचशा स्वरूपांमध्ये इतिहासाची जाण धुंडाळत आलेलो आहोत. आणि त्यामुळे आजच्या संदर्भातला आजच्या व्याख्यानापुरता जो आपला मुद्दा आहे की इतिहास लेखन हे प्रामुख्याने भारतीय इतिहास लेखन हे भारतीयांनीच केलेलं आहे. म्हणजे आणि ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या धर्म, समाज, संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये झालेलं आहे. परंतु आधुनिक कालखंडामध्ये जो काही वसाहतवादी लाट आलेली होती त्यामध्ये ब्रिटिश दृष्टिकोन आणि ब्रिटिशांसोबत इतर जे काही सहप्रवासी या वसाहतवादी कालखंडामध्ये ज्यांचा संबंध भारताशी आला आणि हा केवळ आधुनिक कालखंडामध्ये किंवा वसाहत कालखंडामध्येच आला असं नाही, तर मध्ययुगामध्ये पण आला. प्राचीन भारतामध्ये पण असे बरेचसे परकीय प्रवासी भारतामध्ये किंवा भारत भेटीला आले. ते भारताची जी काही समृद्ध परंपरा होती, आर्थिक समृद्धी होती, त्याच्याबद्दलच्या ज्या काही कहाण्या होत्या त्या ऐकून आले की भारताला एक वेगळा समृद्ध वारसा लाभलेला आहे, तो नेमका कसा आहे, काय ते बघण्याच्या दृष्टिकोनातून आले. काही व्यापारी संबंधातून काही संबंधातून ज्यांचा संपर्क भारत या भागाशी आला आणि त्याच्यातून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचे जे काही निरीक्षण केलं आणि भारताबद्दलची समज आणि भारतीय इतिहासाबद्दलची जाण त्यांची जी विकसित केली गेलेली आहे, याला इतरांनी भारताकडे कशा बघितलं अशा दृष्टिकोनातून हा मुद्दा समजून घेता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे इतरांनी भारताला समजून घेण्याचा प्रयत्न, इतरांच्या दृष्टिकोनातून भारत किंवा इतरांनी पाहिलेला भारत हा मुद्दा, ही थीम खरं तर या प्रकरणाची प्रमुख थीम म्हणून याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. आणि इतर म्हणजे कोण की जे भारतीय नव्हते ते, आणि त्यांनी काय पाहिलं भारत, तर त्यांनी जे काय भारताच्या संदर्भातलं लोकांचं, संस्कृतीचं आणि इतर बऱ्याचशा अशा घटकांचं केलं आणि त्याच्यातून त्यांची भारतीय लोकांबद्दलची आणि भारतीय इतिहासाबद्दलची जी काय जाण विकसित झाली, समज विकसित झाली, ते खरं तर इतरांनी पाहिलेला भारत या संकल्पनेच्या अंतर्गत प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे हे इतर कोण, तर ब्रिटिशर्स हे वसाहतवादाच्या संदर्भात आणि भारत ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नंतर पर्यायाने इंग्लंड या देशाची वसाहत असल्यामुळे त्यांनी प्रामुख्याने भारताकडे कसं बघितलं, असे जे काही इम्पेरिकल हिस्टोरियन्स हे ब्रिटनच्या कालखंडामध्ये तयार झाले त्यांचा एक दृष्टिकोन होता. परंतु ब्रिटिशांशिवायही इतर असंख्य त्या कालखंडामध्ये वसाहतवादी स्पर्धक होते किंवा अभ्यासू होते किंवा ज्यांना आशियाई देशाच्या सामाजिक रचनेबद्दलच्या आस्था होत्या अशा पद्धतीचे प्रवासी होते. त्यामुळे ते ग्रीक, चीनी, अरब आणि पर्शियन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अकाउंट्स आपल्याकडे किंवा भारताच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहेत की ज्यातून एक वेगळ्या पद्धतीचा भारत, वेगळ्या पद्धतीचा भारतीयचा इतिहास आणि वेगळ्या पद्धतीचा भारताचा भूतकाळ याचं रेखाटन किंवा याचं आरेखन केलेलं आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये दिसतो. त्यामुळे प्रामुख्याने 4 पद्धतीचे दृष्टिकोन, 4 प्रमुख डॉमिनंट विचार व्यूह आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे याचा सोपा मतितार्थ असा की चीनी दृष्टिकोनातून भारतीय इतिहास म्हणजे नेमका काय किंवा भारतीय संस्कृती म्हणजे नेमके काय किंवा भारत नेमका काय आहे याचं चीनी प्रारूप किंवा याचं चीनी संदर्भामध्ये जो काय लावलेला अन्वयार्थ आहे तो चीनी अभ्यासकांनी लावला. आणि त्यामुळे चीनी संदर्भामध्ये, चीनच्या संदर्भात भारत नेमका कसा होता, चीनी लोकांनी, चीनी अभ्यासकांनी भारताकडे कसं बघितलं याची माहिती आपल्याला चीनी दृष्टिकोनांमधून मिळू शकते. आणि त्यामुळे तसेच ग्रीक, चीन, अरब आणि पर्शियन खरं तर वसाहतवादी कालखंडामध्ये इतरांचं भारताच्या संदर्भामध्ये हस्तक्षेप किंवा येणं जाणं किंवा भारत भेटीचे दौरे हे वाढलेले आपल्याला दिसून येतात. परंतु जेव्हा भारत, ज्याला सोने की चिडिया म्हटलं जात होतं, हे भारतामध्ये ज्या काही समृद्ध आर्थिक संरचना होत्या त्या कालखंडामध्ये सुद्धा अरब, चीन, ग्रीक आणि पर्शियातली लोक हे काही ठिकाणी भारताच्या व्यापारी संदर्भामध्ये संपर्कात होते. त्यातल्या पर्शियन किंवा इतर जे काही अशी मंडळी होती ते खरं तर वसाहतवादी स्पर्धकच होते ब्रिटनची. त्यामुळे ब्रिटनला ज्या पद्धतीने भारतीय वसाहत ताब्यात घ्यायची होती तसं पर्शियन आणि इतर देशांना सुद्धा ते घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. अर्थात तो ब्रिटिशांचा फलद्रूप झाला, इतरांचा फलद्रूप झाला नाही. परंतु याच्यातून भारताला समजून घेण्याची त्यांच्या जे काही पद्धतीशास्त्र होतं त्या पद्धतीशास्त्रातून भारताबद्दलची आणि भारतीय इतिहासाबद्दलची एक समज या
कालखंडामध्ये विकसित झाली आणि चीनी, ग्रीक, अरब किंवा पर्शियन या सगळ्यांमध्ये काही महत्त्वाच्या नोंदी जशा आहेत, तशी जे कोणी या भारत भेटीवर आले होते त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये भारतीय संदर्भात वेगवेगळ्या प्रवास वर्णनांचं प्रकाशन केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रवास वर्णनामधून सुद्धा या सगळ्या मंडळींनी भारताला कशा पद्धतीने बघितलं, भारताबद्दलची त्यांची समज कशी विकसित झाली, याची धारणा खरं तर ती प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जसं की प्राचीन भारतामध्ये हे शक, हूण, कण्व, कुषाण आणि इतर असंख्य वंशाचे आणि दक्षिण आशियामधून स्थलांतरित झालेले समूह हे दिल्ली केंद्रित आसपासचा प्रदेश आणि नंतर पूर्णपणे भारताच्या संदर्भामध्ये स्थलांतरित म्हणून आले. नंतरच्या काळामध्ये त्यांनी राजकीय पद्धतीने राजकीय राजवट्टी स्थापण्याचा सुद्धा प्रयत्न केलेले होते. परंतु जे कोणी या कालखंडामध्ये आले गेले त्यांनी त्यांचे अनुभव नोंदवलेले आहेत आणि त्या लिखित अनुभवांमध्ये भारताबद्दलच्या धारणा प्रतिबिंबित झालेला आहे. यातून आपल्याला ही जी मंडळी आहेत, उदाहरणार्थ ग्रीक आणि चीन, हे जर आले भारत भेटीला तर यांनी भारतीय इतिहासाकडे कसे पाहिले जाऊ शकते किंवा कशा पद्धतीने भारतीय त्या काळातील इतिहासाची पुनर्रचना जर करायची असेल तर संबंधित स्रोत म्हणून सुद्धा कशाला स्रोत म्हणलं जाऊ शकतं, भारतीय इतिहासाकडे कसे पाहिले जाऊ शकतं, अशा पद्धतीचे मूलभूत मुद्दे खरं तर ग्रीक आणि चीनी आणि इतर महत्त्वाच्या इतिहास लेखन शास्त्रज्ञांनी उपस्थित केलेले आहे. आणि याच्याजवळच खरं तर ते भारताबद्दलचा विचार कसा करत होते, ग्रीक भारताबद्दलचा विचार कसा करत होते, चीनी भारताबद्दलचा विचार कसा करत होते किंवा अरब जे काही समूह आहेत त्या अरबांची भारताबद्दलची नेमकी धारणा काय होती, या सगळ्या बाबींचा उहापोह खरं तर या कालखंडात जे काही प्रवासी म्हणून आले, स्थलांतरित म्हणून आले किंवा आक्रमक म्हणून आले, त्यांनी भारताबद्दलच्या धारणा विकसित केलेल्या आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताला चीनी, ग्रीक, पर्शियन, अरबी यांनी भारत भेटी दिल्याच आणि त्यांनी भारतातील वेगवेगळ्या कथा पण लिहिल्यात आणि ते कथाविषयी सुद्धा आपल्याला झालेले दिसून येते. त्यामुळे प्रामुख्याने ही मंडळी कोण होती तर एकतर ते धर्मांतरित होते, यात्रेकरू होते, राजपूत होते, सेनानी होते किंवा तत्कालीन जे काय सैनिकांचं सुद्धा एक स्थलांतर झालेलं होतं, व्यापारी होते. हे सगळे स्थलांतरित स्थायिक म्हणून त्यांची अस्तित्व उदयाला आलेली होती. पण ही सगळी माणसं त्या कालखंडामध्ये इतिहासाचं निरीक्षण करण्यामध्ये किंवा जे पाहिलं तसं जतन करण्यामध्ये ते पुढे होते. तसंच या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या लिखाणाचं स्वरूप तयार झालेलं दिसतं. एकतर प्रवास वर्णन हा एक स्वरूप आहे की ज्याच्यातून इतिहास संवर्धन केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीचे संस्मरण सुद्धा प्रकाशित झालेली आहेत किंवा अर्थात या सगळे जे काही महत्त्वाचे स्मरणिका किंवा अजून इतर जे काही इतिहास विषयक साहित्य आहे त्याच्यामध्ये एक अतिशयोक्तीपूर्ण भावना दडलेल्याच आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दलच्या विश्वासार्हतेला घेऊन जे काही प्रश्न उपस्थित होतात ते पूर्णपणे खोटे नाही आहेत. त्यामुळे हा सगळा हे जे काही सगळे संदर्भ आहेत की भारतीय इतिहास लेखन यामध्ये संमिश्र तपशिलांसह खरं तर ही संस्मरणं किंवा ही प्रवास वर्णनं लिहिलेली आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ ग्रीकच्या संदर्भात किंवा ग्रीकांच्या संदर्भात जर झालं तर एरियन मंडळ होतं की ज्यामध्ये अलेक्झांडरच्या मोहिमांमध्ये मिळालेली जी माहिती होती त्याचं चित्रण ग्रीकांनी एरियन इंडिक या ग्रंथामध्ये किंवा या लिखाणामध्ये केलेलं दिसतं. किंवा 18व्या शतकामध्ये सर विल्यम जोन्सने जे काही साहित्य तयार केलं की ज्यामध्ये चंद्रगुप्त आणि त्याचं सिंहासनावर येणं या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. तसंच मौर्य आणि प्रारंभिक भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही दाखले या प्रक्रियेतून मिळतात की ज्याला कालगणनेचा आधार सुद्धा स्थापित झालेला आपल्याला दिसतो. किंवा दुसऱ्या बाजूला ग्रीक राज्यकर्त्यांनी त्यांचे जे प्रतिनिधी होते ते बिहार, वर्तमान संदर्भातले जे बिहार आणि तत्कालीन कालखंडातलं जे पाटलीपुत्र होतं त्याला दूत म्हणून पाठवलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे हे जे दूत होते ते दूत कोण होते, ते खरं तर ग्रीक राज्यकर्त्यांचे प्रतिनिधी होते. त्यामध्ये मेगास्थेनिस, डिमासस किंवा डायमासस, डायोनिसियस,
डायोनिसियस इत्यादी या सगळ्या मंडळीची रवानगी किंवा या सगळ्या मंडळींना पाटलीपुत्राला ग्रीक साम्राज्याचे दूत म्हणून पाठवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या बाजूला चीनी प्रवाशांनी सुद्धा त्यांच्या भारताविषयीचे अनुभव आणि धारणांचं दस्तऐवजीकरण किंवा त्याचबरोबर वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि या चीनी प्रवाशांमध्ये फाहियान, ह्युआनसंग, इजिंग आज आणि माहुआन असे 4 ते 5 प्रमुख चीनी प्रवासी आपल्याला आढळून येतात की ज्यांनी त्या कालखंडामध्ये भारताच्या संदर्भातल्या ज्या काही धारणा आणि भारतीय इतिहासाच्या संदर्भातले जे काही तथ्य आहेत त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि यातून सुरुवातीच्या भारताच्या इतिहासावर प्रकाशझोत नक्कीच टाकला जातो. हे खरं तर या सगळ्या साहित्याचं महत्वाची उपलब्धी किंवा वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळे प्रामुख्याने ब्रिटिश, उदाहरणार्थ सर विल्यम जोन्स की ज्यांनी सम्राट अशोक आणि त्या काळाच्या संदर्भातली माहिती आपल्याला ब्रिटिश साहित्यावरून मिळते, किंवा ग्रीक ज्यामध्ये मेगास्थेनिसचे अत्यंत महत्वाचे रेकॉर्ड्स या नोंदी भारताच्या इतिहासाला घेऊन आहेत की ज्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा भारतीय इतिहास समृद्ध आणि वृद्धिंगत झालेला आपल्याला दिसतो. दुसरीकडे फायान, ह्युआनसंग, इजिंग यासारख्या महत्वाचे चीनचे इतिहासकार किंवा चीनी अभ्यासक ज्यांचे सुद्धा महत्वाचे अनुभव आणि धारणा या लिखित स्वरूपात प्रकट झालेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास किंवा इतरांनी भारताला कशा पद्धतीने परस्यू केलं, इतरांनी भारताबद्दलच्या धारणा कशा पद्धतीने विकसित केल्या याची इत्थंभूत माहिती या विस्तृत प्रकरणामध्ये आपल्याला मिळणं शक्य आहे. त्यावेळी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जसं की बरेचसे अरब प्रवासी किंवा बरेचसे अरब साहित्य हे तत्कालीन इतिहास लेखनाचं साहित्य म्हणून ओळखलं गेलेलं आहे. ओके, परंतु या अरबांचं आणि भारतीयांचं नेमकी सुरुवात कशी झाली तर मर्चंट्स नेव्हिगेटर्स जे होते किंवा व्यापारी संदर्भातले जे काही नेव्हिगेटर्स होते त्याच्या माध्यमातून खरं तर अरबी आणि भारतीय यांच्यामध्ये सुरुवातीला जो काही शत्रुत्व भाव होता त्याच्यातून वेगवेगळ्या चकमकी सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या बाजूला अरब व्यापाऱ्यांची खाती, अरब आणि मुस्लिम वसाहतीची मजबूत उपस्थिती इत्यादी अरबांच्या बाजूने जमेच्या गोष्टी होत्या की ज्यामध्ये सर्वसाधारणपणे समुद्रकिनारे, मलबार, मोपलास किंवा असे सगळे प्रदेश होते किंवा गुजरात या सगळ्यांमध्ये अरबांचं एक वर्चस्व या प्रदेशांमध्ये किनाऱ्यांवर, मलबारवर झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या अरबांच्या माध्यमातून खरं तर इस्लामीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचं सूचित या ठिकाणी या सगळ्या साहित्यांमधून होत असताना आपल्याला दिसतं. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमधून हे सगळ्या पद्धतीचे जे काय खाती आहेत याचा आढावा घेणं गरजेचं आहे. अर्थात या प्रक्रियेमधले ग्रीक, चीनी, अरब आणि घेत असताना आपण सर्वप्रथम असे कोणत्या पद्धतीचं ग्रीक साहित्य होतं, अशा कोणत्या पद्धतीचे ग्रीक अभ्यासक, विचारवंत किंवा निरीक्षक होते की ज्यांनी भारताला घेऊन एक वेगळ्या पद्धतीची चिंता व्यक्त केल्या आणि त्याच्या गरजेतून भारतीय साहित्यामध्ये च्या निर्मितीमध्ये मोलाची भर टाकली. ओके, तर त्यामुळे अशा आपण ग्रीक अभ्यासकांचा आढावा भारतीय इतिहास लेखनाची धारणा स्पष्ट करण्यासाठी, भारतीय इतिहास लेखनाची किंवा लेखन परंपरेची त्यांची धारणा स्पष्ट करण्यासाठी घेणार आहोत. अर्थात हिंद महासागराच्या वर जो व्यापाराचा डेटा होता त्यामध्ये ग्रीक आणि रोमन अशा दुहेरी पद्धतीच्या की ज्याला ग्रीको रोमन असा शब्द पडतो अशा पद्धतीचं अस्तित्व सुद्धा आपल्याला हिंद महासागराच्या व्यापारावरील डेटा जो होता त्याच्यातून स्पष्ट होईल. अर्थात ग्रीकांनीच लिहिलेला एक महत्वाचा जो ग्रंथ होता त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या अज्ञात ग्रीक लेखकांच्या साहित्यकृती आपल्याला दिसून येतात. ओके, त्याचबरोबर इजिप्तमध्ये स्थायिक झालेले जे इतर ग्रीक होते त्यांनी अशा पद्धतीची साहित्यकृती ह्या नंतरच्या कालखंडामध्ये भूगोल विषयाच्या संदर्भात म्हणजे उदाहरणार्थ टॉलमी की जो खरं तर ग्रीक होता त्यांनी 150 च्या कालखंडामध्ये हा ग्रंथ लिहिला की ज्याच्यातून भारताच्या भूगोलाविषयीची माहिती मिळते. त्याच पद्धतीने ग्रीकांसोबत लॅटिन हा एक सुद्धा महत्वाचा स्रोत किंवा इतर या वर्गवारीत येणारा समूह होता की ज्याने भारतीय इतिहास लिहिण्यामध्ये महत्वाची भर टाकली.
आणि त्यामुळे लॅटिन आणि ग्रीक खाती जी आहे ती मिक्स करायची, तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रेबो, एरियन, प्लिनी की ज्याने नॅचरल हिस्ट्री या नैसर्गिक इतिहास आणि भारत आणि इटालीमधील व्यापार, लॅटिन हे खरं तर पहिल्या शतकांमध्ये हे सगळे जे काही बिंदू आहेत याची चर्चा होत असताना आपल्याला दिसून येते. त्यावेळी ग्रीकांनी भारतीय भाषा आणि चाली खरंच ग्रीक हे खरं तर भारतीय भाषा आणि इतर चालीरीतींबद्दल अनभिज्ञ होते. त्यावेळी फॅन्सी आणि अविश्वसनीय तपशिलांसह त्याचबरोबर दुय्यम स्त्रोतांसह ग्रीकांनी भारताबद्दलच्या वेगवेगळ्या संपूर्ण कथा लिहिल्या, ज्यातून एक वेगळ्या पद्धतीची अयोग्यता किंवा विरोधाभास प्रकट होत असताना आपल्याला दिसतो. त्यावेळी ग्रीकांच्या संदर्भामध्ये स्ट्रॅबो, एरियन, प्लिनी इत्यादी सगळं पाहिलेले असताना एक सगळ्यात महत्त्वाचा इटालियन जो काय ग्रीक जो होता मेगास्थेनिस, तेव्हा मेगास्थेनिसने किंवा ग्रीकांनी सुद्धा आपले दूत म्हणून पाटलीपुत्र की जे वर्तमानाच्या बिहारमध्ये आहे तिथे आपले दूत पाठवले होते. त्यातला एक महत्त्वाचा ग्रीक वंशाचा दूत होता तो म्हणजे मेगास्थेनिस. खरं तर हा पाटलीपुत्रमध्ये त्याने आपला बराचसा काळ घालवला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या निरीक्षणावर आधारित भारताचं तत्कालीन वर्तमान आणि इतिहासाबद्दलची धारणा ही खरं तर त्याच्या नोंदींमध्ये सुद्धा आढळते. तर त्याने लिहिलेला इंडिका नावाचा जो ग्रंथ आहे तो खरं तर मेगास्टिनिसचा प्रचंड नावाजलेला ग्रंथ म्हणून ओळखला जातो, की ज्यामध्ये मौर्य कालखंड म्हणजे राजकीय दृष्टिकोनातला जो इतिहास आहे त्यामध्ये मौर्य कालखंड किंवा त्याचे प्रशासन, समाज आणि अर्थव्यवस्थेचा स्रोत या सगळ्यांची माहिती खरं तर आपल्याला मेगास्थेनिसने लिहिलेला पाटलीपुत्र या ग्रंथामध्ये दिसून येते. त्यामुळे पाटलीपुत्र हे खरं तर अनेक दरवाजे असलेलं शहर होतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीच्या बाबींनी स्पष्टपणे संरक्षित केलेलं होतं, की ज्यामध्ये खंदक, लाकडी आवरा, बॅरिकेड, लाकडी घरं इत्यादी इत्यादी ज्या काही अवस्था होत्या त्या मेगास्थेनिस पाटलीपुत्र या प्रक्रियेमध्ये होत्या किंवा याच्या होत्या. त्याचबरोबर मेगास्थेनिसने प्रशासनावर सुद्धा आपलं कमेंट्स किंवा आपली मतं व्यक्त केलेली दिसतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाध्या, वर्गवाऱ्या ज्या काही प्रशासनामध्ये होत्या त्यावर प्रकाशझोत टाकण्याचं काम खरं तर मेगास्थेनिसने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मेगास्थेनिसने प्रशासनाचं आणि प्रशासकीय प्रणालीचं जे वर्णन केलं तर त्याच्यामध्ये राजा जो होता त्या राजाला एक सहाय्यक असणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कंपोनंट म्हणून राहिलं. त्यामुळे राजाचा सहाय्यक की ज्याच्याकडे मंत्री आणि अधिकारी मंडळी राहतील आणि ही सगळी मंडळी त्या राजाच्या सहाय्यकाचं ऐकतील, अशा पद्धतीची रचना या कालखंडामध्ये होती असा दाखला आपल्याला मेगास्थेनिसच्या ग्रंथाकडून मिळतो. त्याचबरोबर वेगवेगळ्याचे समुपदेशक होते, त्यांच्यापैकी खरं तर उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची निवड प्रशासनामध्ये केली जायचा दाखला सुद्धा. शिवाय पाटलीपुत्र 6 समितींप्रती 5 सदस्यांद्वारे प्रशासित केलं जातं. ओके. त्यामुळे समित्यांचे कार्य, स्वच्छता, जन्म आणि मृत्यूची नोंद या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांचे दाखले आपल्याला मेगास्थेनिसच्या ग्रंथामध्ये मिळतात. त्याचबरोबर वजन आणि मापाचे नियमन करणाऱ्या सुद्धा वेगवेगळ्या बाबी त्या काळात अस्तित्वात आल्या होत्या, त्याची माहिती सुद्धा आपल्याला मेगास्थेनिसच्या इंडिका या ग्रंथावरून मिळते. तसंच पारदर्शी लोकांची काळजी करण्याची प्रवृत्ती सुद्धा काळामध्ये वृद्धिंगत झाल्याची आपल्याला दिसते. त्यामुळे मेगास्थेनिस अत्यंत महत्त्वाचा ग्रीक अभ्यासक, योद्धा, शौर्य असलेला आणि त्याचबरोबर या सगळ्यांच्या नोंद ठेवणारा असा एक स्वच्छंदी अभ्यासक की ज्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला आपल्याला दिसतो. तर त्याचं मेगास्थेनिसचं त्या काळाच्या सैन्याबद्दल सुद्धा काही महत्त्वाची मतं होती. त्यामुळे त्याच्यानुसार सैन्याच्या संदर्भात वेगवेगळी भौतिक जंगलं होती, हत्तींची जंगलं होती आणि ती सैन्यांच्या दृष्टिकोनातून प्रॉब्लेमॅटिक होती किंवा अवघड अशा अवस्थेला होती. ओके. त्यामुळे मेगास्थेनिस संख्यात्मक ताकद एका बाजूला नोंदवतो
तर दुसऱ्या बाजूला मौर्य सैन्याची संख्या ही 40 लाखाच्या आसपास असल्याची माहिती आपल्याला मेगास्थिनीसच्या दाखल्यांवरून मिळते. त्याचबरोबर 30 अधिकाऱ्यांचं मंडळ स्थापन केल्याची माहिती आहे आणि त्यांनी हा सगळ्या प्रकाराचं व्यवस्थापन करण्याचा आदेश दिल्याची माहिती आपल्याला मेगास्थिनीच्या ग्रंथावरून मिळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या 6 शाखा किंवा समित्या किंवा प्रत्येक जबाबदाऱ्या राजाला उत्तरदायी राहण्याची गरज या मेगास्थिनीच्या साहित्यामध्ये आढळून येते. त्याचबरोबर सैन्य, नौदल, घोडदळ, वाहतूक, हत्ती, रथ याची सुद्धा माहिती आपल्याला या ग्रंथामधून होते. अर्थात व्यापार, माणसं, संस्कृती या सगळ्या बाबतीमध्ये मेगास्थिनीसने बऱ्याचशा बाबींवर त्यांचे स्वतःचे मत प्रकट केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्या कालखंडामध्ये जो काय नवीन व्यापारी वर्ग तयार झालेला होता, त्यामुळे व्यापारी वर्ग आणि वाणिज्य या दोन बिंदूंना घेऊन सुद्धा मेगास्थिनीसची मतं काय आणि त्यांनी कशा पद्धतीने याच्याकडे बघितलं याचा दाखला आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे रस्ते एकमेकांना जोडून असण्याची क्षमता. तर जो पश्चिम प्रांत होता त्यांना पाटलीपुत्राशी जोडणारा रस्ता खरं तर सहस्त्रनाम किंवा सहस्रनाम की जे वर्तमानातील मिर्झापूर आणि उत्तर प्रदेशातील किंवा मध्य प्रदेशातील आहे त्या ठिकाणी या सगळ्या बाबी ह्या सगळ्या जोडणारे रस्त्यांची माहिती आपल्याला वाणिज्य या वर्गवारीमध्ये मिळते. त्याच पद्धतीने मेगास्थिनीसने लिहून ठेवलेलं आहे की व्यापार आणि उद्योगांवर मौर्याचे कठोर आणि मौर्याचे कठोर व अधिकार क्षेत्र होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीची माहिती मेगास्थिनीसमधून मिळते. किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे नियंत्रक किंवा वाणिज्य व्यवस्थापक की जे किंमत निश्चिती आणि व्यवस्थापन करतात आणि चॅनलसाठी वस्तूंचे अवशेष चॅनलायझिंगसाठी वस्तूंचे अवशेष असल्याची सुद्धा माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते किंवा मेगास्थिनीच्या कामातून मिळते. तर व्यापार आणि वाणिज्य व्यवस्थापकला पण्याध्यक्ष म्हटल्याचं या मेगास्थिनीसच्या दाखल्यावरून आपल्याला कळून येतं. त्याच पद्धतीने मौर्य काळात उत्तर आणि दक्षिण यांच्यातील व्यापारी संबंधांचा उल्लेख आहेच. त्यामुळे दक्षिण, पश्चिम, उत्तर या प्रदेशातला जो काही महत्त्वाचे उल्लेख आपल्याला मेगास्थिनीच्या या साहित्यामध्ये दिसतात. त्यामुळे या सगळ्यांमध्ये व्यापारी संबंधांचे उल्लेख असल्याचे सुद्धा मेगास्थिनीस नोंदवतो. त्यामुळे त्याने पांड प्रदेशाचा उल्लेख केला आहे आणि आम्हाला कळवलं की त्यावर असं त्याच पद्धतीने प्राचीन भारतीय इतिहासामध्ये किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहासामध्ये भारतीय समाज रचना ही सगळी विविधांगी किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्तरीकरणांनी बद्ध झालेली आपल्याला दिसून येते. तर मेगास्थिनीस हा काय केवळ असा ग्रीक प्रवासी नव्हता की तो केवळ काही राजकीय आणि इतर महत्वाच्या लुक्रेटिव्ह बाबींवरच लक्ष ठेवून होता. तर मेगास्थिनीस हा इतर ज्या अनेक महत्वाच्या बाबी होत्या की ज्या खरं सामाजिक रचना, सामाजिक इतिहासाच्या अंतर्गत येत होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने जाती आणि गुलामगिरीची अवस्था याच्यावर सुद्धा मेगास्थिनीसचं कार्य अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मेगास्थिनीसच्या मते भारतामध्ये जाती व्यवस्था तर होती आणि इतरही सगळ्या बाबी किंवा डिस्क्रिमिनेशनच्या बाबी त्या ठिकाणी होत्या, परंतु ह्या ज्या जाती होत्या त्याचे प्रामुख्याने 7 प्रकार मेगास्थिनीस त्याच्या साहित्यामध्ये नोंदवताना आपल्याला दिसतो. त्यामुळे ह्या जातीय रचनेमध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये खरं तर 7 ज्या जाती आहेत त्यातली पहिली तत्वज्ञान किंवा विद्वान ही एक जात म्हणून गृहीत धरण्यात आलेली आहे. दुसरी निर्णायक याला सुद्धा जात म्हणून बघितलं गेलेलं आहे. आणि तिसरा जो आहे नगरसेवक, चौथा लष्करी पुरुष, पाचवा कारागीर, 6वा लाकडं लावणारे, 7वा पशुपालक इत्यादी प्रकारच्या 7 वेगवेगळ्या जाती आणि गुलामीवर आधारणाऱ्या रचना या मेगास्थिनीच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. तसंच या व्यावसायिक खरं तर दुसरं जे काउंटर आर्ग्युमेंट आहे त्याद्वारे ह्या ज्या काही वर्गवार आहेत ह्या खरं तर व्यावसायिक गटांच्या जाती अशा पद्धतीने त्याचा अर्थ लावणे चुकीचा ठरतो.
ओके. त्यामुळे या व्यावसायिक जाती ह्या केवळ व्यावसायिक गटांच्या जाती नसून त्यांच्यामध्ये सामाजिक, धार्मिक आणि इतर पद्धतीच्या रचनांसुद्धा आढळून आलेल्या दिसतात. ओके. तसंच मेगास्थेनिसच्या मते भारतामध्ये म्हणजे जगामध्ये खरं तर गुलामगिरीची अवस्था होतीच. जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये गुलामगिरी अस्तित्वात होती. जी वसाहतवादी कालखंडाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं प्रारूप म्हणजे शोषणाचं प्रारूप झालेले आपल्याला दिसून येते. तर मेगास्थेनिस आणि काही प्रमाणामध्ये कौटिल्य सुद्धा याच्याबद्दल सहमती दर्शवतो. ते म्हणजे भारतामध्ये कधीच गुलाम नव्हते आणि मेगास्थेनिसच्या मते गुलामगिरी ही अवस्था भारतीय संदर्भामध्ये नव्हतीच. ओके. त्यामुळे भारतामध्ये या ठिकाणी गुलामगिरीची अवस्था नव्हती याचा दाखला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो. त्याच पद्धतीने मेगास्थेनिस हा जाती व्यवस्थेकडे अशा पद्धतीने बघतो की त्याच्याकडे 7 जाती आहेत आणि या व्यावसायिक गटांच्या जाती नाही, त्यांची एक वेगळ्या अस्मिता आहेत आणि भारतामध्ये गुलामगिरी नव्हती. हे काही महत्त्वाचे निष्कर्ष मेगास्थेनिसच्या संदर्भामध्ये उभे राहताना दिसतात. त्याचबरोबर मेगास्थेनिस हा धर्मावर सुद्धा दावा करतो किंवा धर्माला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. ओके. त्यामुळे शिवाला भारतीय इतिहासातला शिव हा एक महत्त्वाचे हे आहे श्रद्धास्थान आहे. त्याला डायोनिसिस असं खरं तर संबोधताना आपल्याला दिसतं. ओके. त्यावेळी मेगास्थेनिस हेराक्लेसी मथुरा प्रदेशात पूजा केली जात असल्याचेही सांगितलं जातं आणि त्यामुळे याद्वारे आपल्याला मेगास्थेनिस हा किती महत्त्वाचा अभ्यासकांनी त्यांनी कशा पद्धतीच्या रचना करून ठेवल्या आणि त्याने काय नेमक्या नोंदी केल्या याची इत्थंभूत माहिती आपल्याला ग्रीक स्त्रोतांवरनं कळून येते. त्यामुळे आता आपण चीनी जे काही स्त्रोत आहे की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीची मतं भारताबद्दलची वृद्धिंगत आणि प्रसारित झालेली आहेत, त्याचा दाखला आपल्याला चीनच्या संपर्कातून किंवा चीनी संदर्भामधून मिळतो. खरं तर ज्या कालखंडामध्ये चीनी प्रवासी भारत भेटीला आले त्या कालखंडामध्ये भारतामध्ये किंवा भारत हा खरं तर बुद्धिस्ट इंडिया किंवा बौद्ध कालखंड हा प्रसिद्ध कालखंड म्हणून उदयास आलेला होता. त्यामुळे चीनी खात्याद्वारे आपल्याला कळतं की भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बौद्ध मंदिर होती, बौद्ध समूह होते, बौद्धांच्या तीर्थयात्रा असायच्या किंवा भारतीय बौद्ध भिक्खू नावासारखे मंच या ठिकाणी असायचे. त्यामुळे चीनी अकाउंट किंवा चीनी साहित्याचे संदर्भ समजून घेत असताना आपल्याला प्रामुख्याने फॉयान, ह्युआनसांग वगैरे वगैरे सारख्या अत्यंत महत्त्वाच्या इतिहास अभ्यासकांचं किंवा ते त्याची नोंद करतात त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की ते समजून घेणं गरजेचं आहे. तर फाहियान की ज्याला फॅक्सियन असं सुद्धा म्हटलं की जो ह्युसुआंग सांग या प्रदेशामध्ये इजिंग येथे होता आणि माहुआन आणि हिंद महासागरातील जो काय प्रवास 1405 ते 1433 या कालखंडामध्ये झाला त्याची माहिती आपल्याला फाहियांच्या संदर्भामधून मिळते. ओके. तसंच इसवी सन 200 ते इसवी सन 300 या कालखंडामध्ये बौद्ध धर्मामध्ये प्रामुख्याने महायान नावाचा जो पंथ होता त्याचा बराचसा बोलबाला किंवा त्याच्याबद्दलचे महत्त्वाच्या बाबी म्हणजे महायान बौद्धांचं अस्तित्व या कालखंडामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात याचा शब्दशः अर्थ महायान म्हणजे बौद्ध संघ महायान म्हणजे मोठा आणि हीनयान म्हणजे कमी अशा पद्धतीची वर्गवारी सुद्धा असू शकते असं आपल्याला चीनी संदर्भ ग्रंथातून आपल्याला कळतं. त्याचबरोबर संघभेद याचे दाखले मिळतात, विभाजन वगैरे वगैरे आणि बौद्ध धर्मावर प्रामुख्याने चीनी जे काही प्रवासी आहेत त्या चीनी जे काय संदर्भ साधनं आहेत इतिहासाची त्याच्यातून आपल्याला बौद्ध कालखंड, बौद्ध धर्म याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या माहिती मिळतात. त्यामुळे फाहियान की ज्याला फॅक्सियन असं म्हणतात तो खरं तर चीनी बौद्ध यात्रेकरू आणि विद्वान ओके तो जो खरं तर होता आणि गुप्त शासक चंद्रगुप्त दुसऱ्याच्या राजवटीत खरं तर फाहियानने भारत भेट केली होती आणि तो बौद्ध यात्रेकरू म्हणून फार प्रसिद्ध पावलेला होता, ज्याने 399 ते 414
अशा जवळजवळ 15 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये प्रवास केलेला होता. त्यामुळे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची बौद्ध हस्तलिखिते गोळा करण्यात आली आणि बौद्ध मठांमध्ये अभ्यास केला. त्यामुळे सिंहाला समुद्र मार्गानेच श्रीलंका असंही सुद्धा सिंहाचं उल्लेख सिंहली ज्याला म्हटलं गेलं श्रीलंकेच्या संदर्भात, आणि पुढे दक्षिण पूर्व आशियामध्ये तिथून तो चीनला परत त्याचे दाखले नक्की. त्यामुळे त्याचा फाहियानचा जे काय प्रवासाचं शीर्षक आहे आणि ते नंतरच्या कालखंडामध्ये प्रवास वर्णन म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, ते म्हणजे फोक वोकी, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये रेकॉर्ड्स ऑफ अ बुद्धिस्ट स्टेट असं म्हटलं गेलं. त्यावेळेला रेकॉर्ड्स ऑफ बुद्धिस्ट स्टेटचे दाखले आपल्याला फाहियानच्या निरीक्षणातून किंवा फाहियानच्या संदर्भामधून कळतात. त्यामुळे बौद्ध धर्माकडे फाहियान कसा बघतो, ओके, तर त्याचं जे काय साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये तो महायानिस्ट भिक्षूंना भेटल्याच्या वेगवेगळ्या नोंदी खरं तर त्याच्या साहित्यामध्ये सापडतात, आणि त्यामुळे आपण असा अर्थ काढू शकतो की तो प्रत्यक्ष बौद्ध भिक्षूंनी भेटला होता. आणि बरेचसे बौद्ध भिक्षू हे महायानवादी होते, आणि महायानावर तांत्रिक धर्माचा प्रभाव होता की ज्याच्यातून वज्रयान तयार झालं किंवा ज्याच्यातून एक जादुई संस्कार तर 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये उदयाला आल्याचे दाखले आपल्याला फाहियानच्या संदर्भातून मिळतात. त्याचबरोबर नालंदा पद्धतीचं शहर किंवा नालंदा पद्धतीचं त्या काळखंडात तयार झालेलं जे विद्यापीठ होतं, हे फार समृद्ध असं नालंदा प्रदेश होता की, आणि नालंदामध्ये जवळजवळ नालंदाच्या अंतर्गत जवळजवळ 200 गावाचा महसूल गोळा केला जायचा, अशा पद्धतीची माहिती आपल्याला फाहियानच्या संदर्भामध्ये मिळते. त्यामुळे शासक याच्या माहितीसुद्धा आपल्याला मौर्य स्त्रोतांचा शोध घेतल्यानंतर कळते आणि काही अभ्यास केल्यानंतर सुद्धा कळते. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा संदर्भ खरं तर येतो तो कलिंगाशी वगैरे, आणि कलिंगाच्या युद्धानंतर प्रचंड सैन्य, अनावश्यक सैन्याने देखरेखीसाठी अत्यंत अशा महाग गोष्टी खरं तर अशोकाच्या प्रक्रियेतून घडतात किंवा अशोकाकडून घडलेल्या जातात, अशा पद्धतीचे दाखले आपल्याला फाहियानच्या संदर्भात. त्याच पद्धतीने सरंजामशाही नावाची जी काय अवस्था होती, कृषक अवस्था, त्यामुळे संदर्भात फाहियान काय म्हणतो किंवा फाहियानच्या धारणा काय आहेत, तर गुप्त काळापासून पुढे खरं तर सरंजामशाही आणि दास्यत्व अवतरल्याची चर्चा, दास्यत्व अवतरल्याचं आपल्याला दिसतं की जे सरंजामशाहीचं प्रतीक म्हणून उभं राहतं. त्यात ब्राह्मण पुरोहितांचे मठ या सरंजाम व्यवस्थेमध्ये सुद्धा होतात की ज्यामध्ये सुसज्ज घरे, शेतात आणि इतर ठिकाणी बागा, अशा पद्धतीचे रचना असलेले पुरोहितांचे मठ अस्तित्वात होते. त्यामुळे शेतीत काम करणारे किंवा त्याची शाही जमीन याचे दाखले सुद्धा आपल्याला फाहियानच्या सरंजामशाहीवरच्या नोंदीतून मिळतात. ओके, त्यामुळे बहिष्कृत नावाचा जो समूह आहे किंवा बहिष्कृत झालेला जाती व्यवस्थेतला समूह आहे, त्याच्यावर सुद्धा फाहियान काही प्रकाश झोत टाकतो. ओके, त्यामुळे ज्याला चांडाळ किंवा अस्पृश्य वर्ग म्हटलेला आहे, याची माहिती सुद्धा आपल्याला चीनी स्त्रोतांवरून कळते. ओके, त्यामुळे उच्चवर्णीय व्यक्तींनीच खरं तर तो समाजाच्या प्रमुख केंद्रामध्ये असल्यामुळे त्यांनी काम करणे किंवा कर्तव्य करणं हे गृहीत धरलेलं आहे. परंतु इतरांच्या जे काय त्याचे काही बहिष्कृत वर्ग आहे, ते जर याच्या संपर्कात आले तर त्याच्या शुद्धीकरणाच्या विधी, प्रज्वलन या सगळ्या संकल्पना आपल्याला बहिष्कृतांवर फाहियान सांगतो. त्यानंतरचा जो चीनी प्रवास आहे तो ह्युआनसंग, ज्याने 629 मध्ये आपली जन्मभूमी सोडली आणि तो भारतामध्ये नालंदा येथे नालंदा विद्यापीठाची माहिती आणि पर्यायाने बौद्ध धर्माची माहिती घेण्यासाठी आला होता. की त्यामुळे त्याच्या कालखंडामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून हर्षाच्या कालखंडातल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं वर्णन आपल्याला ह्युआनसंगच्या दाखल्यांमध्ये मिळतं. ओके, आणि त्यामुळे हर्षाच्या काळात वेगवेगळे धार्मिक पंथ उदयास आलेले होते. ओके, आणि स्तूपांचं वर्णन सुद्धा ह्युआनसंग ज्या पद्धतीने करतो, तो म्हणतो की पेशावर येथे बहुमजली टावर सारख्या गोष्टी आहेत की ज्यात बुद्धाचे अवशेष होते. ओके, याचा दाखला आला आपल्याला ह्युआनसंगच्या
साहित्यामध्ये मिळतो. त्याच पद्धतीने त्याचं बौद्ध धर्माबद्दलचं मत असं होतं की बौद्ध धर्म हा जवळजवळ 18 पंथांमध्ये विभागला गेला आणि नालंदा हे त्याचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या काळातलं सर्वात लोकप्रिय आणि प्रख्यात बौद्ध केंद्र म्हणून नालंदाची महती होती. कारण नालंदा हे जवळजवळ 100 गावांचं महसूल गोळा करण्याचं ठिकाण झालेलं होतं. त्यामुळं हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये खरं तर बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला आणि याचे दाखले आपल्याला युहानसनच्या नोंदींमध्ये सुद्धा सापडतात. ओके. त्यामुळे सम्राट हर्षवर्धन हा बौद्ध धर्माकडे वळला, आकर्षित झाला आणि त्याचा अनुयायी बनला. ओके. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे स्थापत्य, बौद्ध स्थापत्य हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये की जे वर्तमानाच्या परिभाषेत आपल्याला त्याला भव्य टाबर म्हणतो किंवा सोन्याचे चिन्ह असलेले राजासारखे उंचच्या उंच बौद्ध प्रतीक असलेल्या इमारती हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये बांधल्याचे दाखले आपल्याला युहानसनमध्ये होते. त्याचबरोबर महायान शाळेच्या सिद्धांताबद्दल सामायिक करून प्रवचनाने आव्हान दिले तर टीका विचारण्यासाठी प्रेक्षक उपस्थित होते असं आपल्याला दिसतं. ओके. तर युहानसन हर्षप्रमाणेच विनम्र, पूर्णपणे उदार होता आणि हर्षने बराचसा प्रवास करून या सगळ्या नोंदी केलेल्या आपल्याला दिसतात. कनौज ही खरं तर हर्षवर्धनाची राजधानी होती. नंतरच्या कालखंडात प्रयाग झाली, पाटलीपुत्र, वैशाली हे सगळे सरंजामशाही आणि विकेंद्रित प्रशासनाचे दाखले असल्याचे माहिती आपल्याला युहानसनच्या दाखल्यातून मिळते. महसूल खरं तर महसुलाचं जे विवरण होतं, जे विभाजन होतं ते प्रथम राजाच्या खर्चासाठी केलं जायचं. आश्रय देणारा अशा विद्वानाला आणि अधिकाऱ्याची देखभाल, देणगी देण्यासाठी, सार्वजनिक सेवकांचं वेतन आणि धार्मिक हेतूंसाठी शेवटचं जमीन अनुदानाची प्रथा चालू असल्याची माहिती युहानसनच्या साहित्यामध्ये मिळते. त्याचबरोबर शूद्राबद्दलच्या, शूद्र समूहाबद्दलच्या टिपा, शेतकरी जातीबद्दलच्या टिपा, जल्लाद सारख्या संकल्पना, अस्पृश्याच्या राहणीमानाबद्दल, सफाई कामगारांबद्दलचे अहवाल आपल्याला युहानसनच्या साहित्यामध्ये मिळतात आणि याच्यातूनच एक दक्षिण आशियाबद्दलच्या चीनी आणि ग्रीक धारणा समजल्यानंतर आपण अरब धारणा नेमक्या काय होत्या याची चर्चा आपण पुढच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. आता आपण इथे थांबू. नमस्कार.